भारताच्या क्रिकेटमध्ये मुंबईचा जसा कायम दबदबा राहिलेला आहे किंवा वर्चस्व राहिलेलं आहे, तसं वेस्ट इंडिजच्या क्रिकेटमध्ये बार्बाडोसचं महत्त्व कायम राहिलेलं आहे. बार्बाडोसने वेस्ट इंडिज क्रिकेटला इतके महान क्रिकेटपटू दिले आहेत की त्यांची नुसती यादी जरी बघितली तरी त्यांच्या नावाने दिपून जायला होतं. विस्डेन या क्रिकेट मासिकाने एकदा सर्वकालीन उत्तम असा बार्बाडोसचा कसोटी संघ काढला होता. या बार्बाडोसच्या सर्वोत्तम संघात सलामीला होते गॉर्डन ग्रीनिज आणि डेस्मंड हेन्स. आजही क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. दोघांनी सलामीला येत तब्बल 6,482 धावांची भागीदारी वेस्ट इंडिजसाठी केली होती. एक दिवसीय क्रिकेटमध्येही त्यांनी वेस्ट इंडिजची उत्तम सलामीची जोडी म्हणून नावलौकिक मिळवला होता. या संघाची मधली फळी कुठच्याही प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवणारी होती, कारण त्यात होते ते 3 फेमस डब्ल्यू: वॉरेल, वॉलकॉट आणि विक्स. संघात अष्टपैलू खेळाडू असेल, अर्थातच सर गॅरी सोबर्स. क्लाइव्ह वॉलकॉट यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला यष्टिरक्षण केले होते, म्हणून ते संघाचे यष्टिरक्षक देखील असतील. संघाचा नवा चेंडू हाताळणारे गोलंदाज असतील वेस्ली हॉल, माल्कम मार्शल आणि जोएल गार्नर. त्यांना साथ द्यायला असतील ते जेसन होल्डर आणि केमार रोच. या 11 खेळाडूंचा संघच जगातील कुठच्याही संघाला भारी पडू शकतो. पण बार्बाडोसच्या संघात पर्यायी खेळाडू तयार ठेवायचे झाले तर गिब्सन, होल्डर, होलीफील्ड, ग्रिफिथ, कॉलिन्स किंग, सिल्वेस्टर क्लार्क, ब्रेथवेट, वेन ते शाय होपपर्यंत अनेक नावे घेता येतील. बार्बाडोसची भूमी अशा अनेक कसोटी क्रिकेटपटूंची जन्मभूमी आहे. बार्बाडोसच्या रस्त्यावर जर फिरलं तर जिकडे तिकडे या महान क्रिकेटवीरांची नावे झळकताना दिसतात. एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रमुख मंदिर असतात, त्याच्या जोडीलाच इतर बाकीची देवळं असतात. बार्बाडोस हे क्रिकेटचे तीर्थक्षेत्र आहे. इथले प्रमुख देऊळ आहे ते म्हणजे सर गारफिल्ड सोबर्स 3W म्हणजे सर फ्रँक वॉरेल, सर क्लाइड वॉलकॉट आणि सर एव्हर्टन विक्स यांची घरे. त्यांच्या जोडीला अनेक क्रिकेट देवांची मंदिरे आहेत. यातले लिव्हिंग लिजंड हे सर गारफिल्ड सोबर्स हे आजही बार्बाडोसच्या प्रमुख सामन्यांना हजेरी लावतात, त्यामुळे त्यांचे दर्शन घडते. बार्बाडोसमधील क्रिकेट स्थळांच्या या तीर्थक्षेत्राचे दर्शन सर फ्रँक वॉरेल यांच्या घरापासून घेतलं पाहिजे. ज्या मैदानात त्यांनी आपले क्रिकेट सुरू केले त्याच्या समोर त्यांचे छोटेसे घर आहे. वेस्ट इंडिजचा पहिला काळा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे आदराने बघितले जाते. जेव्हा चार्ली ग्रिफिथचा चेंडू 1962च्या दौऱ्यात नरी कॉन्ट्रॅक्टर यांना लागला तेव्हा त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न होता. त्यांना रक्ताची तातडीची गरज होती. तेव्हा पहिले रक्तदान सर फ्रँक वॉरेल यांनी केले होते. सर फ्रँक वॉरेल यांच्या घरानंतर पुढचा मुक्काम येतो तो सर गॅरी सोबर्स यांच्या घराचा. सर गॅरी सोबर्स ज्या घरात जन्मले ते घर बार्बाडोसच्या अगदी सामान्य वस्तीत आहे. तिथे त्यांचा क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. ते मिळेल त्या साधनांनी चेंडू बनवून आणि मिळेल त्या फळकुटाची बॅट बनवून क्रिकेट खेळले. सर गॅरी आता या जुन्या घरात राहत नाहीत, तर त्यांचा धाकटा भाऊ या ठिकाणी राहतो. देवाचा मुक्काम हल्ल्यावर जे नवीन देऊळ आहे म्हणजेच सर गॅरी यांचे नवीन घर आहे, तिथे आपल्याला जाता येते. पण या वयात ते आता कुणाला अपॉइंटमेंट शिवाय भेटत नाही आणि फार कमी मुलाखती देतात. म्हणून त्यांच्याशी बोलायची इच्छा असली
तरी ते बराच वेळा शक्य होत नाही. केनिंग्स्टन ओव्हलच्या बाजूला बार्बाडोसच्या क्रिकेटपटूंचे म्युझियम आहे. तेथे सोबर्स यांच्या नावाने आता एक नवीन दालन उघडले आहे. इथं जर भेट दिली तर आपल्याला अनेक अनोख्या गोष्टींचा उलगडा होतो. वेस्ट इंडिजच्या जगप्रसिद्ध बॉलर्सचा मार्शल, गार्नर, होल्डिंग आणि रॉबर्ट्स या चौकडीचा विचार केला तर मार्शलचा तो रनअप अजूनही धडकी भरवतो. केवळ 81 कसोटीत 376 बळी घेणाऱ्या या बार्बाडोसच्या सुपुत्राला आयुष्य मात्र T20चे लाभले. 41व्या वर्षी कॅन्सरने त्यांचे निधन झाले. माल्कम मार्शलच्या समाधीवर एक चेंडू ठेवलेला आपल्याला पाहायला दिसतो. जो नवा चेंडू त्यांनी हाताळला तोच हातात घेऊन त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एक चेंडू त्यांच्या समाधीवर कायम ठेवला आहे आणि त्यांच्या मुलाने आणि पत्नीने शेवटचा जो संदेश लिहिला आहे तो वाचल्यावर आपले डोळे पाणावतात. बार्बाडोस तीर्थक्षेत्राची सांगता 3W विद्यापीठात जाऊन करावी. इथे एक सुंदर मैदान आहे जिथे क्रिकेट प्रशिक्षणाची सोय आहे. इथे सर फ्रँक वॉरेल आणि सर क्लाइड वॉलकॉट यांनी चिरनिद्रा घेतलेल्या जागा आहेत. सर फ्रँक वॉरेल यांना वेस्ट इंडिज क्रिकेटचा जन्मदात्याचा मान दिला जातो, कारण त्यांनी सर्वप्रथम येथील 22 बेटांवरील तरुणांना एकत्र करून वेस्ट इंडिजचा पहिला क्रिकेट संघ तयार केला होता. त्यांच्या धर्मात मनुष्य जिवंत असताना त्याच्या दफनाची जागा कधीच निश्चित केली जात नाही, पण येथे मात्र एक अपवाद केला गेला. खास बाब अशी आहे की सर एव्हर्टिन विक्स यांना दीर्घायुष्य लाभले आणि ते 2020 साली आपल्यातून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. या 3Wनी आपली मैत्री क्रिकेट नंतरही जपली. तेव्हा सर एव्हर्टिन विक्स यांच्या दफनाची जागा त्यांच्या जिवंतपणीच या 3W विद्यापीठाच्या प्रांगणात राखून ठेवली होती. हे सगळं पाहिल्यानंतर आता आपल्याही लक्षात आलं असेल की बार्बाडोस ही खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिज क्रिकेटची काशी आहे, वेस्ट इंडिज क्रिकेटचं पंढरपूर आहे.